नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बटाटा दशमी बनवणार आहोत. फक्त 5 मिनिटांमध्ये ही दशमी बनवून तयार होते. या दशमीसोबत आपल्याला वेगळी भाजी बनवण्याची सुद्धा गरज नाही. खमंग अशी ही दशमी खायला लागते. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी भरून भगरीचं पीठ. जे आपण दशमी बनवतो तर ते हे भगरीचं पीठ आहे. सोबतच इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत. 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचं वरचं साल काढून घेतलंय आणि तो स्वच्छ असा धुवून घेतलाय. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून याला थोडंसं दळून घ्यायचं आहे. तर हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे मी व्यवस्थित असे दळून घेतलेले आहेत. तर थोडेसे जाडसर आहेत. खूप बारीक असं दळलेलं नाही किंवा खूप मोठं सुद्धा ठेवलेलं नाही. थोडंसं आपल्याला रवाळ असं शेंगदाणे दळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून झाली की एका अशा छोट्या खिसणीने हा बटाटा आपण किसून घेऊयात. तर पहा, या पद्धतीने मी आता हा सर्व बटाटा किसून घेत आहे. तुमच्याकडे जर अशी छोटी खिसणी नसेल तर मोठी वापरली तरीही चालेल. पण खूप जाड असा बटाट्याचा किस आपल्याला करायचा नाही. थोडासा पातळ असला म्हणजे दशमीसुद्धा छान अशी वळल्या जाते आणि त्यातील जो बटाटा आहे तो पटकन शिजल्या जातो. तर शक्य असेल तर आपल्याला अशी छोटी खिसणी जी असते तीच वापरायची आहे. सर्व बटाट्याचा आता किस करून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून घेतली आहे ती सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता भगरीचं पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. थोडंसं पीठ शिल्लक ठेवलेलं आहे. पाव चमचा मीठ टाकूयात किंवा चवीनुसार. आता व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त बटाट्याच्याच पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर मी याच्यामध्ये केलेला नाही. तुम्ही जर बटाटा कमी वापरला तर थोडंसं पाणी याच्यामध्ये लागू शकतं आणि जर पीठ पातळ वाटत असेल तर अजून भगरीचं पीठ याच्यामध्ये टाकायचं आणि आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. पोळी पाटावरती थोडं पीठ टाकायचं आणि ही दशमी जी आहे ती आता आपल्याला या पद्धतीने थापून घ्यायची आहे. दोन्ही हातांना थोडंसं पीठ लावायचं म्हणजे दशमी हाताला चिकटणार नाही. दशमीचं पीठ जे असतं त्याच्यामध्ये चिकटपणा थोडा कमी असतो. तर अलगद हाताने आपल्याला ही व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे. त्याला चिरा पडायला नकोत म्हणजे दशमी टाकताना मोडणार नाही. खरं तर याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे याला अजून थोडासा चिकटपणा येतो आणि दशमी सहजासहजी मोडत नाही. तर पहा, मी याला व्यवस्थित अशी थापून घेतलेली आहे. सर्व बाजूने एकसारखी अशी ही दशमी आपल्याला आता थापून घ्यायची आहे. दशमी थापून झाली आहे आणि तवासुद्धा तोपर्यंत गरम करत ठेवलेला होता. तवा चांगला गरम झाला आहे. आता याच्यावरती ही दशमी मी अशी टाकून घेतली. अगदी आपण भाकर जशी टाकतो तशीच. आणि याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. दशमीला पाणी लावताना खूप जास्त लावायचं नाही. फक्त पूर्ण दशमी अशी थोडीशी ओलसर व्हायला हवी. कुठेच कोरडं पीठ दिसायला नको असं पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा याला पलटी करतो तेव्हा ती तव्याला चिटकत नाही. पाणी लावल्यानंतर थोडीशी याला अजून भाजून द्यायची आहे. खूप जास्त नाही, फक्त पाणी थोडंसं सुकेपर्यंतच. कारण दशमी जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा बऱ्याचदा ती तव्याला चिकटते. कारण आपण पाणी लावलेलं असतं आणि ते पाण्यामुळे दशमी तव्याला चिटकू शकते. अर्धा चमचा तेल बाजूने सोडायचं आहे. तसं तर अगदी दशमीप्रमाणेच ही बटाट्याची दशमी आहे. तेल नाही सोडलं तरीही हरकत नाही. पण आपण याच्यासोबत भाजी किंवा काहीच बनवणार नाही आहोत. तर थोडीशी मऊ लागण्यासाठी मी याला तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही आवडीनुसार याला तेल लावू शकता. तर 1 चमचाभर तेल
पूर्ण दशमीला असं लावून घ्यायचं, म्हणजे ही दशमी अशीच सुद्धा खायला खूप खमंग लागते. मीडियम गॅसवरतीच दोन्ही बाजूने ही दशमी आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने तिला थोडीशी भाजू द्यायची. नंतर वापस आपण हिला पलटी करून घेऊयात. मोठ्या गॅसवरती ही दशमी आपल्याला भाजायची नाही, कारण आपण याच्यामध्ये बटाटा टाकला आहे आणि बटाटा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर मध्यम आचेवर व्यवस्थित अशी दोन्ही बाजूंनी ही दशमी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पहा, मस्त आता याला कलर आलेला आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेली आहे. खूप खमंग अशी ही दशमी खायला लागते. ही दशमी तुम्ही दह्यासोबत किंवा अशीच सुद्धा खाऊ शकता. मस्त अशी चवीला लागते आणि पटकन होणारा पदार्थ आहे. तर पहा, फक्त 1 चमचाभर तेलामध्येच आपण हा पदार्थ बनवला आहे. साध्या दशमीपेक्षा ही दशमी चवीला खरोखरच छान लागते. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशी दशमी भाजून घ्यायची आणि ही खमंग अशी बटाटा दशमी बनवून तयार आहे. पाहू शकाल, छान अशी ही दशमी झालेली आहे. मस्त असा त्याला कलर आला आहे आणि क्रिस्पी अशी ही दशमी बनवून तयार होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत ही दशमी बनवून बघा. अशाच पटकन बनवता येणाऱ्या तरीही खमंग रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.